राजकारणात जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा तेव्हा आश्वासनांचा पाऊस पडतो आणि आरोपांच्या तोफा धडाडतात। पण सध्या संगमनेरमध्ये जे घडते ते काहीतरी वेगळंच आहे। इथे लढाई फक्त सत्तेची नाहीये, तर ती आहे अस्मितेची आणि खऱ्या खोट्याची। एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेरमध्ये येऊन MIDCची घोषणा करतात, पण दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात कागदपत्र घेऊन त्या घोषणेमधली हवा काढून टाकतात। आणि दुसऱ्या बाजूला माजी खासदार सुजय विखे पाटील स्वतःला वाघ म्हणवून घेतात, पण त्यांना जंगलाचा राजा सिंह कोण असतो हे युवा नेते सत्यजित तांबे अत्यंत मार्मिकपणे समजावून सांगतात। नेमकी काय आहे ही MIDCची भानगड? शिंदेंनी खरोखर संगमनेरकरांची दिशाभूल केली का? आणि वाघसिंहाच्या या कलगीतुऱ्यात बाजी कोणी मारली? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या हाय व्होल्टेज राजकीय ड्राम्याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सत्य जाणून घेणं हे सामान्य जनतेनं सर्वात महत्त्वाचं काम असतं। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, आमची थोडक्यातची टीम महाराष्ट्र तसेच देश विदेशातील प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून असते। जशा काही घटना घडतात तसे त्याचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो। त्यामुळे अद्याप तुम्ही आपल्या चॅनल थोडक्यातला यूट्यूबवर सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि तेथील बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका, कारण त्यामुळे प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचायला मदत होईल। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा माहोल आहे, मात्र सगळ्यात लक्षवेधी ज्या काही लढती आहेत त्यात संगमनेरचा समावेश होतो। इथे मामा भाच्याची जोडी मैदानात उतरली असून त्यांची लढाई विखे खताळ जोडीसोबत आहे। याच संगमनेर नगर परिषदेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीने विशेषतः एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी खेळली। संगमनेरमध्ये येऊन त्यांनी मोठ्या थाटामाटात घोषणा केली आहे की MIDC संगमनेरला नवीन MIDC देणार। टाळ्यांचा कडकडाट झाला, घोषणाबाजी झाली, पण या घोषणेचं आयुष्य फक्त 24 तास होतं। दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी जाहीर सभेत शिंदेंच्या या घोषणेचं पोस्टमॉर्टम केलं। थोरातांनी जे पुरावे मांडले ते पाहून संगमनेरकरांचे डोळे उघडले। एवढंच नाही तर साऱ्या महाराष्ट्रात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे। थोरातांनी स्पष्ट केलं की ज्या जागेवर MIDC करण्याची घोषणा शिंदेंनी केली त्या जागेचं अजून साधं भूसंपादन सुद्धा झालेलं नाही। बाळासाहेब थोरात यांनी पुराव्यानिशी उघड केलं की सरकारने काढलेली जी अधिसूचना आहे ती फक्त एक प्राथमिक प्रक्रिया आहे, त्याला अंतिम मान्यता नाही, बजेटमध्ये तरतूद नाही आणि शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा नाही। तर म्हणजे काय? तर फक्त निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायची। थोरात आपल्या भाषणात अत्यंत पोटतिडकीने म्हणाले, तुम्ही संगमनेरकरांना मूर्ख समजता का? 30 वर्ष मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय, विकास कागदावर नाही तर जमिनीवर करावा लागतो। शिंदेंच्या या जुमलेबाजीला थोरातांनी ज्या प्रकारे उघडं पाडलं त्यामुळे विरोधकांची बोलतीच बंद झाली। हे म्हणजे कागदी घोडे नाचवणं आणि स्वप्नांचे इमले बांधणं यातलाच प्रकार होता। संगमनेरच्या सुज्ञ जनतेला हे कळायला वेळ लागला नाही की हे फक्त निवडणुकीपुरतं गाजर आहे। आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। राजकारण हे संवादाचं असावं, पण जेव्हा तिथे अहंकाराचा प्रवेश होतो तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुजय विखे पाटील यांचं भाषण। आपल्या भाषणात सुजय विखे यांनी स्वतःची तुलना चक्क वाघाशी केली। ते म्हणाले, वाघाच्या आणि सिंहाच्या लढाईत वाघच जिंकतो। त्यांचा रोख स्पष्ट होता, ते स्वतःला वाघ समजत होते आणि थोरात तांबे गटाला आव्हान देत होते। त्यांचा हा आविर्भाव असा होता की जणू काही संगमनेरमध्ये येऊन ते एक हाती सत्ता उलथून लावतील। पण ते विसरले की संगमनेर ही थोरातांची कर्मभूमी आहे आणि इथे फक्त गर्जना करून चालत नाही। सुजय विखे यांचा हा आक्रमकपणा आणि मीपणा संगमनेरच्या संस्कृतीला मानवणारा नव्हता। बाहेरून येऊन संगमनेरच्या स्थानिक नेत्यांना धमकवण्याची, अंगावर जाण्याची भाषा इथल्या मतदारांना रुचेल का हा प्रश्न आहे। या सगळ्यात एंट्री झाली ती सत्यजित तांबे यांची। सत्यजित तांबेंनी विखेंच्या या वाघ असण्याच्या दाव्याला जे उत्तर दिलं ते राजकीय इतिहासात लिहून ठेवण्यासारखं आहे। कुठलाही आरडाओरडा नाही, कोणतीही खालच्या पातळीवरची टीका नाही, अत्यंत संयमी आणि अभ्यासवृत्तीने त्यांनी विखेंना आरसा दाखवला। सत्यजित तांबे म्हणाले, सुजयराव, तुमचा प्राण्यांचा अभ्यास कमी पडतोय। वाघ हा एकटा शिकार करतो, तो क्रूर असतो आणि त्याला फक्त स्वतःची भूक दिसते, पण सिंह हा जंगलाचा राजा असतो। तो आपल्या कळपाला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या प्रजेला सोबत घेऊन चालतो। ते पुढे म्हणाले, बाळासाहेब थोरात हे या संगमनेरचे सिंह आहेत।
त्यांनी 30 वर्ष सर्वांना सोबत घेऊन विकास केलाय. कोणावर अन्याय केला नाही, कोणाला धमकावलं नाही. म्हणून संगमनेरची जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. वाघ जंगलात लपून बसतो, पण सिंह छाती ठोकपणे राज्यावर राज्य करतो. सत्यजित तांबेंच्या या एका उत्तराने सुजय विखेंची हवा निघून गेली का, हे सामान्य जनता सांगू शकते. बाकी वाघ विरुद्ध सिंह या लढाईत वैचारिक पातळीवर तांबेंनी बाजी मारली. त्यांनी सिद्ध केलं की नेतृत्व हे भीती दाखवून नाही तर विश्वास जिंकून करायचं असतं. गेल्या 15 दिवसातील बातम्यांचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की संगमनेरमध्ये महायुतीची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे महायुतीचे नेते MIDC सारखी खोटी आश्वासनं देण्यात बिझी आहेत, तर दुसरीकडे विखे पाटलांच्या दडपशाहीच्या राजकारणाची सगळीकडे चर्चा आहे. या उलट थोरात तांबे गटाने प्रचारात विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. रस्ता, पाणी, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रात थोरातांनी केलेलं काम दाखवून प्रचार केला जातोय. गेल्या काही दिवसात झालेल्या सभांमध्ये दिसणारी गर्दी हेच सांगते की संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात नावाचा करिश्मा अजूनही कायम आहे. विरोधकांनी कितीही हेलिकॉप्टर उतरवले, कितीही बड्या नेत्याच्या सभा घेतल्या तरी लोकांचा खरा कल बदलणार आहे का, हा प्रश्नच आहे. बाळासाहेब थोरातांनी या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट केली आहे. संगमनेरची स्वायत्तता आणि अस्मिता आम्ही कोणाही बाहेरच्या नेत्याच्या चरणी घाण ठेवणार नाही. हे वाक्य संगमनेरकरांच्या काळजाला भिडणारं आहे. मित्रांनो, ही निवडणूक आता फक्त नगर परिषदेची राहिलेली नाही. ही लढाई खोट्या आश्वासनांच्या विरुद्ध ठोस पुराव्यांची, तसेच ही लढाई आहे अहंकारी वाघाविरुद्ध सर्वसमावेशक सिंहाची बनली आहे. एकनाथ शिंदे आणि सुजय विखे यांनी संगमनेरला गृहीत धरण्याची चूक केली आहे का? खोट्या MIDCच्या कागदावर संगमनेरकर विश्वास ठेवतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांबे खताळ संघर्षात कुणाची सरशी होईल? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. संगमनेरच्या प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सत्य परिस्थिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच रोखठोक राजकीय विश्लेषणासाठी आपल्या थोडक्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.